या ठिकाणी दृश्य आपण बघत आहोत. आपल्या समोरून जे पथक जात आहेत त्या संपूर्ण पथकाचं नेतृत्व करतायत योगेश जाधव साहेब, त्यांना साथ देत आहेत किरण जगताळे साहेब. दुसरं पथक आरसीबी पोलीस कॉन्स्टेबल रोहित सुरसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर मालेगाव शहराचं होमगार्ड पथक या ठिकाणी आपल्या समोरून जात आहेत. त्यांचं नेतृत्व करत आहेत अमृतलाल तांबे, त्यांना साथ देत आहेत शेट्टी साहेब. त्यानंतर पहिला होमगार्ड पथक आपल्या समोरून जात आहे, त्यांचं नेतृत्व करत आहेत उषा निकम. सेकंड कमांडर मंगला खेरा यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी हे दृश्य बघत आहोत. माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांच्या शुभार्थ या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. त्यांच्या समवेत मालेगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आणि केंद्रीय भारती साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त साहेब माननीय रवींद्रजी जाधव साहेब या ठिकाणी त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या समोरून एटीटी हायस्कूलचं जे पथक या ठिकाणी जात आहे एनसीसीचं, त्यांचं नेतृत्व करतायत मोहम्मद उमरेन. सेकंड कमांडर मोमिन अब्दुल्ला. सय्यद निशान अली सरांच्या नेतृत्वाखाली हे पथक या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आरबीएच हायस्कूलचं आरएसपीचं पथक आपल्या समोरून या ठिकाणी जात आहेत. मुलींचं त्यांचं नेतृत्व करतायत तन्वी कुंदळे, कमांडर सेकंड मानसी हिरे. त्याचबरोबर आरबीएचचं गाईडचं पथक आपल्या समोरून जात आहे, त्यांचं नेतृत्व करतायत धनश्री शिंदे आणि कुंदन गायकवाड. अतिशय मालेगाव शहराला घोषणावर असलेलं अतिशय सुंदराचं हे पथक या ठिकाणी जात आहे. त्यांचे प्रमुख अमिता बाबू, किरण सूर्यवंशी, अमोल सालक, विकास कासबे, भरत देवरे, राकेश देवरे डॉक्टर हे सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे संचलन अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे. आलेल्या मान्यवरांचं परत एकदा मी सर्व मनापासून स्वागत करतो. कृपया अतिशय चांगल्या पद्धतीनं या मालेगाव शहराचं फेमस बँड यांनी या ठिकाणी आपली कामगिरी बजावलेली आहे. त्यांचंही मी परत एकदा मनापासून स्वागत करतो. सर्व पोलीस स्टेशनचा जो प्रभारी अधिकारी त्यांचंही या ठिकाणी